हाय, हॅलो, नमस्कार प्रेक्षकांनो. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये ना खूपच जबरदस्त असं वळण आलेलं आहे. आता इथे शर्वरी जी सहजासहजी कुणाच्याच हाती लागत नाही, असंच काही आजच्या एपिसोडमध्ये देखील आपल्याला बघायला मिळतं. प्रेक्षकांनो, इथे शर्वरी विरोधात इथे पुरावा मिळावा, त्यामुळे जानकी आणि ऐश्वर्या बरीचशी काही धडपड करतायत. पण मात्र त्यांना पुरावा मिळतो, पण ऐन वेळेला इथे शर्वरी त्या सगळ्या पुराव्यावर पाणी फिरते. नेमकं ती काय करते, तर चला जाणून घेऊया आजच्या एपिसोडमध्ये. तर प्रेक्षकांनो, आता इथे जानकी, अवंतिका आणि ऐश्वर्या ह्या तिघीही किचनमध्ये असतात. तेव्हा अवंतिका जानकी आणि ऐश्वर्याला विचारत असते, काही शर्वरीबद्दल पुरावा मिळाला का? तेव्हा ऐश्वर्या बोलते हो. आणि तेव्हा ती सांगत असते पूर्ण प्रकार कशा पद्धतीने घडला, म्हणजे त्यांना नेमका विक्रांतचा फोन हा कुठे मिळाला, कसा मिळाला, सगळं काही ती आता सांगत असते. आणि नंतर आता इथे ऐश्वर्या तो फोन सुरू करण्याचा प्रयत्न करते, पण मात्र तो फोन काही सुरू होत नाही. तेव्हा अवंतिका बोलते, आपल्याला पटकन हा फोन सुरू करून परत जिथे होता तिथेच नेऊन ठेवावा लागेल, नाहीतर शर्वरीला आपल्यावर संशय होईल. तेव्हा ऐश्वर्या बोलते, हो ना, पण हा सुरू होत नाहीये. तेव्हा ती बोलते, याच्यातली कदाचित चार्जिंग संपली. आता चार्जर हे कुणाच्या फोनचं लागेल याचा त्यांना प्रश्न पडलेला असतो. आता इथे जानकी बोलते, की हा पिनाचा चार्जर तर आपल्याकडे कुणाकडेच नाहीये, पण कदाचित नानांचा चार्जर याला लागू शकतो, कारण हा फोन जुना आहे आणि नाना देखील असाच फोन वापरत होते. आणि तेव्हा ती जाते आणि पटकन नानांच्या फोनचं चार्जर घेऊन येते. आता फोन तो चार्जिंगला लावतात, तेव्हा तो फोन पटकन चार्ज होत नाही. तेव्हा आता हे तिघी पण खूप ह्या तिघीही विचार करतात, की नेमका हा पटकन चार्जिंग का होत नाही, आणि इथे त्यांना भीती देखील असते, की शर्वरी येईल. तेव्हा तेव्हा जानकी ही ऐश्वर्याला बोलते, "ऐश्वर्या बघ ना, पटकन खोलतोय का तो? चार्ज झाला का?" असं काही तिची गडबड चालू असते. तेव्हा ती बोलते, "जानकी अगं नाही झाला चार्ज, पण काळजी करू नकोस, होईल तो होईल." असं बोलते. आणि ती बोलते, "अगं तसं नाही, पण आता इथे शर्वरी वंसा आल्या तर प्रॉब्लेम होईल." तेव्हा ऐश्वर्या बोलते, "नको काळजी करूस. अगं ती प्रवास करून आली, थकली आहे ती. ती नाही येणार इकडे." असं काही आता यांची चर्चा चालू असते. पण मात्र फोन काही आता तो बऱ्याच दिवसापासून बंद असतो, त्यामुळे चार्जिंग काही तो पटकन होत नाही. आणि तेवढ्यातच ऐश्वर्या बघते आणि परत ती आता फोन हा ठेवते खाली, आणि तेवढ्यातच इथे नको ते दृश्य आपल्याला बघायला मिळतं. म्हणजेच इथे आता शर्वरी ही किचनमध्ये आलेली असते. आणि तेव्हा जानकी तिच्याकडे बघते आणि बोलते, "वंसा, तुम्ही इथे किचनमध्ये काय करताय?" तेव्हा ती बोलते, "काय झालं? मी किचनमध्ये यायला नको होतं का?" तेव्हा ती बोलते, "म्हणजे नाही, तसं नाही, पण तुम्ही इथे काय करताय? मला वाटलं तुम्ही आराम करत असाल." तेव्हा ती बोलते, "तुला तसं वाटलं ना, मी आराम करत असेल, पण मी आराम नाही केला. तू अंदाजा बांधलास ना. पण अगं मला ना झोपच नाही आली. खूप प्रवास केला ना, त्यामुळे खूप दमले, आणि कसं दमून झोप येत नाही माणसाला, तसं मला झोप नाही आली, आणि त्यामुळेच मी इथे आले तुमच्यासाठी सरप्राईज देण्यासाठी." तेव्हा ती बोलते, "सरप्राईज कसलं? म्हणजे मला काही कळालं नाही." तेव्हा ती बोलते, "अगं तू अंदाजा बांधला की मी झोपली असेल, पण मी झोपली नाही, आणि मला एकाएकी तुम्ही असं किचनमध्ये बघून तिथे तुम्हाला सरप्राईज झाला की नाही तुम्ही." असं काही ती आता इथे मुद्दामून बोलत असते. आता प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्याने बघू नये, आता तिच्या नजरेआड इथे ऐश्वर्या हळूच बोर्डाचं चार्जर आणि मोबाईल ही जवळ घेते स्वतःच्या, आणि ती गुंडाळून पदराच्या आडमध्ये साडीमध्ये लपवत असते. आणि ती हळूच, आता तिला काय करावं काही कळत नाही, पण जवळच तिला किचनवर एक डब्बा दिसतो, आणि त्या डब्यामध्ये तिला ते ठेवायचं असतं. आता शर्वरीची नजर ही तिच्याकडे जाते, की ती काहीतरी लपवते. तेव्हा शर्वरी इथे आता तिला बोलत असते, "काय लपवतेस तू माझ्यापासनं?" तेव्हा ऐश्वर्या हसते आणि असं दाखवते की काहीच काही लपवतच नाही ती. चेहऱ्यावर हसू दाखवते आणि बोलते, "मी कुठे काय लपवते?" तेव्हा ती बोलते, "हो, मी तुलाच बोलते. तू काय लपवतेस?" तेव्हा ती बोलते, "अगं मी कशाला काय लपवू? मी काहीच नाही लपवलं." जानकीला शर्वरी बोलत असते, "वहिनी मी काय बोलते?" तेव्हा जानकी बोलते, "वंसा, मी काय बोलते ते ऐका. 2 तासाचा प्रवास तुम्ही करून आलात आणि तुम्ही किचनमध्ये काय करताय? जा बघू, आराम करा." आता असे यांची काही बोलणे चालू असतात. त्या संधीचा ऐश्वर्या फायदा घेते आणि हळूच तिच्या जवळचा फोन आणि चार्जर त्या डब्यामध्ये ती टाकते. आता तो डब्बा असतो तांदळाचा. आता प्रेक्षकांना पुढे शर्वरी बोलत असते, "वहिनी, अगं मी नाही, मला नाही झोपायचंय. मला ना आज माझ्या हाताने स्वयंपाक करायचा आहे." असं ती बोलत असते. तेव्हा ऐश्वर्या, जानकी, अवंतिका हे तिघीही विचारात पडतात, की नेमकं हिला झालंय काय, आणि आज अशी का बोलते ही स्वयंपाक ती करणार आहे. तेव्हा जानकी बोलते, "का तुम्ही का करणार आहात वंसा? अहो आम्ही करणारच आहोत स्वयंपाक. आम्ही तोच विचार करत होतो, की नेमकं
काय स्वयंपाकामध्ये बेत करावा. नाही म्हणजे कसं बाई माणसांना विचारच पडतो ना, सकाळच्या स्वयंपाकात काय करावं, दुपारच्या स्वयंपाकात काय करावं, संध्याकाळच्या स्वयंपाकात काय करावं, असा काही विचार पडतो ना. त्यामुळेच आम्ही विचार करत होतो आणि तेवढ्यात तुम्ही आला. तुम्ही नका करू स्वयंपाक. तुम्ही थकलात ना, तुम्ही जा आणि आराम करा, असं काही ती बोलत असते. पण मात्र इथे शर्वरी ही कुणाचं काय ऐकते. नेमकं तिच्या डोक्यामध्ये काय सुरू असतं प्रेक्षकांनो, हे देखील जाणणं त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं, की नेमकं तिच्या डोक्यामध्ये काय सुरू आहे. ही अचानकमध्ये अशी का बोलते? आणि तेवढा शर्वरी बोलते, "नाही, आजचा स्वयंपाक मी करेल. तुम्हाला काय वाटतं मला स्वयंपाक येत नाही? अगं मला भाजी, पोळी अशा आईने शिकवलेल्या आहेत. मला सोप्या-सोप्या गोष्टी येतात करता स्वयंपाकामधल्या. असं नाही की मला स्वयंपाक येत नाही." छान अशी मस्त बटाट्याची भाजी मोठ्या फोडीची, छान लसणाची फोडणी घालून खमंग असं वरण आणि वाफाळलेला भात, असा काही मी आज जेवणाचा बेत बनवणार आहे. कसं वाटतं तुम्हाला हा बेत जेवणाचा? छान आहे की नाही? असं काही आता इथे शर्वरी ही खूपच उत्साहाने त्यांना बोलत असते. पण मात्र ह्या तिघींच्याही चेहऱ्याचा रंग बदलतो आणि तेव्हा जे आहे तर शर्वरी बोलते, "काय झालं बाबा? मी स्वयंपाक करायचं बोलले, तर तुम्ही इतक्या म्हणजे अपसेट का आहेत? मी आजकाल काही जरी बोलले ना साधारण जरी, तरी देखील तुम्ही अपसेट होता. असं का करता तुम्ही? म्हणजे तुम्हाला कसलं टेन्शन येतंय का?" असं काही ती बोलत असते. तेव्हा जानकी बोलते, "वंसा तसं नाही, पण तुम्ही कशाला करताय?" ती बोलते, की "नाही अगं वहिनी, तू किती करतेस तू आमच्यासाठी. बघ ना, एवढं कोणी कुणासाठी करत नाही. एवढं तू माझ्यासाठी केलंस, राहुलसाठी केलंस आणि आम्हाला राहायला सुद्धा इथेच तू इथेच सांगितलंस. म्हणजे किती करतेस बघ ना. मग थोडं काहीतरी तुझ्यासाठी मला करू दे ना." असं ती बोलते. "आज ना माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात देखील होते आणि त्यामुळे मी माझ्या हाताने स्वयंपाक करून सगळ्यांना खाऊ घालणार आहे." असं काही ती बोलत असते. तर प्रेक्षकांनो पुढील येणाऱ्या एपिसोडमध्ये आता इथे जानकी, अवंतिका, ऐश्वर्या हे तिघी किचनमधनं बाहेर आलेले असतात आणि आता त्या तिघी देखील विचारात पडलेल्या असतात. तेव्हा जानकी ही बोलत असते, की नेमकं आज वंसांना काय झालं आणि वंसांना स्वयंपाक करावासं का वाटतंय? काय चाललंय त्यांच्या डोक्यामध्ये? नेमका त्यांचा पुढचा प्लॅन काय असणार आहे? असं काही ती विचार करत असते. तेवढं ते जे आहे तर अवंतिका बोलत असते, "पण वहिनी जर शरूताईने तांदळाचा डब्बा उघडला तर त्यामध्ये त्यांना फोन आणि चार्जर भेटेल. आता काय करायचं?" तर प्रेक्षकांनो पुढे पाहणं खूपच उत्सुकतेचे आहे, की नेमकं शर्वरी आता जो काही याने शर्वरी विरोधात पुरावा हा मिळवलेला आहे, पण तो पुरावा पुन्हा शर्वरीकडे जातो का? शर्वरीला विक्रांतचा मोबाईल हा मिळेल का? हे पुढे पाहणं खूपच उत्सुकतेचे आहे, की नेमकं मालिकेमध्ये आणखी काय ट्विस्ट येणार आहे. अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया छानशा पुढच्या एपिसोडमध्ये.